निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील भगवान व्यंकटेश बालाजीच्या कृपा छायेत असलेले गाव अर्थातच देवराई। याच देवराई गावात इतिहासात प्रथमच बालाजी देवस्थान देवराईने शिक्षक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते। बालाजी मंदिर देवराईच्या भव्य सभागृहात हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला। यावेळी देवराई गावातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 86 आजी माजी शिक्षक शिक्षिकांचा व परिसरातील 14 गुणवंत शिक्षकांना शिक्षक गुणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सर, तुमच्याकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यात आलं पाणी। आठवले ते दिवस आजही येतात मला त्या श्रीकृष्ण आठवणी। मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा, माझा मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा। माझे गुरुवर्य तुम्ही माझ्या पाठीवरती हात ठेवून नुसतं मला लढू ना। पाथर्डी पंचायत समितीचे माजी गट विकास अधिकारी जगदीश पालवे, पाथर्डी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड व हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे सचिव कुशलदादा भापसे यांच्या शुभ हस्ते बालाजी देवस्थान देवराईच्या वतीने देवराई व परिसरातील 100 गुणवंत शिक्षकांना शिक्षक गुणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व शिक्षकांप्रती असलेली अनोखी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना अनेक पुरस्कार मिळाले, मात्र गावातील नागरिकांनी आणि बालाजी देवस्थानने दिलेला शिक्षक गुणरत्न पुरस्कार हा गावातील नागरिकांनी दिल्याने हा पुरस्कार सर्वोच्च असल्याचे यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षिकांनी सांगितले। खरोखरच आज अतिशय मन भरून आल्यासारखं झालं की स्वतःच्या गावात मिळणारा पुरस्कार आणि बालाजी देवस्थानने केलेलं कार्य हे निश्चितच उत्कृष्ट आहे। मला आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये कार्य करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बरेचसे पुरस्कार मिळाले, परंतु स्वतःच्या भूमीत, स्वतःच्या मायभूमीत, स्वतःच्या जन्मीत चांगल्या प्रकारचा पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार बालाजी देवस्थानने दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे। या शिक्षण प्रवाहामध्ये आम्हाला वेगवेगळे अनेक
असे सत्कार समारंभामध्ये बोलवलं जातं किंवा आमचे सत्कार केले जातात, परंतु गावामध्ये आम्हाला बोलवून आमचा जो सत्कार केला तो खूप अद्भुत असा आहे आणि तो अविस्मरणीय असा आहे आणि त्याच्यामुळं मी बालाजी देवस्थानची खूप खूप आभारी आहे. खरं म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार ही संकल्पना फार वेगळी आहे. जेव्हा हा पुरस्कार राजकारणी लोकांकडून मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने ती आदर्श पुरस्कार असतो असं मी मानत नाही. पण जर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ जर म्हणाले की हे शिक्षक चांगले आहेत, तर तो पुरस्कार, ते चांगले शब्द वापरल्याचा पुरस्कार हा सर्व पुरस्कारांपेक्षा अतिशय महत्त्वाचा असतो या ठिकाणी मी मानतो. गावातील नागरिकांना शिक्षक आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता वाटावी आणि शिक्षणाची गंगा गावात सतत वाहत राहून सुजाण नागरिक घडावेत यासाठी शिक्षक गुणरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे यावेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. दरवर्षी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर येतात, शिक्षकांचा गुणगौरव केला जातो. मग आपणही आपल्या देवराईतील आजी आणि माजी शिक्षकांचा गौरव पुरस्कार का ठेवू नये अशी एक मनामध्ये संकल्पना सुचली आणि आम्ही बालाजी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांना आणि नियोजकांना बोलवून घेतलं आणि त्यामध्ये एक छोटेखानी मीटिंग आयोजित केली आणि त्यामध्ये असा एक प्रवाह निर्माण झाला की आपणही आपल्या गावातील आजी माजी शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करावा आणि त्यामध्ये त्यांचा गुणगौरव करावा, जेणेकरून जुन्या आणि नव्या पिढीचे विचाराची देवाणघेवाण होईल आणि सर्वांची या ठिकाणी ओळख होईल. म्हणून आम्ही एक 3 दिवसापूर्वी अचानक असं कृतज्ञता सोहळाचं नियोजन करण्याचं ठरलं आणि त्याला सर्व आजी माजी शिक्षकांनी अगदी मनापासून प्रोत्साहन दिलं, उपस्थिती दर्शवली. या ठिकाणी आज सर्व एकत्र आले. सर्वांना गुणपत्र, सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यामागचा एक देवस्थानाचा उद्देश असा आहे की येणाऱ्या पिढीला शिक्षकांचं कार्य कळावं. माजी शिक्षकांनी किती मेहनतीने विद्यार्थी घडवत होते हे विद्यार्थ्यांच्या लक्षात हा या देवस्थानाचा उद्देश होता. मी अगदी आमच्या पंचक्रोशीत असेल तालुक्यातील सर्व युवकांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अशी शिक्षक कृतज्ञता सोहळा आयोजन करावं, ज्यातून शिक्षकांची महती, शिक्षकांचे ज्ञानदानाचं काम नवीन विद्यार्थ्यापर्यंत जाईल आणि त्यातून नवीन क्रांती होईल, चांगले विद्यार्थी घडतील अशी आमच्या बालाजी देवस्थानाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. शिक्षक गुणरत्न पुरस्कार या कार्यक्रमाला जे आज देवराईमध्ये आजी माजी शिक्षकेतर कर्मचारी वृंद जे उपस्थित राहिले, यामुळे आज देवराईला जे स्वरूप आलं ते दिवाळी दसऱ्याप्रमाणे स्वरूप आलं आणि शिक्षक येती घरा तोची दिवाळी दसरा अशा या म्हणण्याप्रमाणे आज देवराईमध्ये उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला आणि ग्रामस्थ या नात्याने मला खूप आनंद झाला आहे. बालाजी देवस्थानच्या वतीने शिक्षक गुणरत्न पुरस्कार देऊन शिक्षकांप्रती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली असल्याने या उपक्रमाचा परिसरातील सर्व गावांनी आदर्श घेण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. बालाजी देवस्थान ट्रस्टने त्यांचं हे पहिलंच वर्ष होतं. या निमित्ताने सर्व आजी माजी शिक्षक या ठिकाणी एकत्रित झालेले होते. यामध्ये या गावातील शिक्षक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्येही सेवा करत आहेत आणि ते या पुरस्कारानिमित्ताने गावात उपस्थित राहिले होते. सर्व एकत्रित झाल्यामुळं सर्वांनी विचारविनिमय करून गावातील शाळा असेल, अंगणवाडी असेल किंवा माध्यमिक शाळा असेल, या शाळांचा विकास करण्याचा या ठिकाणी सर्वांनी निश्चित केलेला आहे आणि खरोखर हा स्तुत्य उपक्रम या बालाजी देवस्थानने या ठिकाणी घडवून आणलेला आहे. खरोखर निश्चितच हा प्रेरणादायी आणि एक चांगला उपक्रम असा म्हणावा लागेल. आजी शिक्षकांचा कोठेही सत्कार समारंभ होतो, केला जातो, परंतु सेवानिवृत्तीनंतरही असे अनेक शिक्षक बांधव या ठिकाणी पाहायला भेटले की ते वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून खूप आनंद वाटला. अनेक चांगल्या प्रकारचे उपक्रम हे देवस्थान आयोजित करतं. त्यातील हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. मी शिक्षण विभागाच्या वतीनं या ट्रस्टला मनापासून शुभेच्छा देतो. बालाजी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने फार कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचं नियोजन केलं. जे निवृत्त शिक्षक आहेत यांनी समाजासाठी योगदान दिलेलंच आहे आणि जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत ते समाजासाठी योगदान देत आहेत. जे माजी शिक्षक आहेत ते शिक्षणाच्या माध्यमातून तर त्यांनी योगदान दिलं,
त्याचबरोबर ते सामाजिक कार्यात सुद्धा हिरिरीने भाग घेत आहेत. आज आपण जर कार्यक्रम पाहिला तर चांगला प्रतिसाद या निमित्ताने कार्यक्रमाला भेटलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावामध्ये एक एकोपा, बंधुता आणि अजून शिक्षणाबद्दल इतरांची ओढी निर्माण व्हावी असा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. आज त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. ज्ञानदान करणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. मात्र आधुनिक काळात शिक्षकांची भूमिका बदलली आहे. लोक शिक्षकांकडे समाज सुधारक आणि गुरु म्हणून पाहत असतात. त्यामुळे या उपाधीला खरे ठरविण्यासाठी शिक्षक सतत तन मन धनाने कार्य करत असतात. त्यामुळे अशा गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून बालाजी देवस्थान देवळाईने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. हाच आदर्श समोर ठेवून गावागावात अशा गुणवंत शिक्षकाचा सन्मान झाल्यास शिक्षकांप्रती आस्था वाढेल आणि गुरु ही उपाधी सत्यात उतरेल. बालाजी देवस्थान देवराईच्या या स्तुत्य उपक्रमाचे सध्या जोरदार कौतुक सुरू आहे. देवराईहून प्रतिनिधी प्रसाद डोंगरेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.